नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये. आणि सध्या सगळीकडे जे आहे ते गणपतीचं एक मंगलमय वातावरण आहे आणि त्यानिमित्ताने आज आपल्यासोबत आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड विनर सिंगर सावनी रवींद्र. हॅलो, तुझं खूप नमस्कार. तुला पण गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुमचं खूप स्वागत आहे आमच्या घरी. काय म्हणशील, कशा पद्धतीने यावर्षीची गणपतीची तयारी सुरू झाली? दरवर्षीच बाप्पाचं आगमन हा एक वेगळा सोहळा असतो, वेगळा उत्साह असतो. त्यानिमित्ताने सगळे आपले आप्तेष्ट भेटतात, मित्रमैत्रिणी भेटतात, घरचे सगळे एकत्र येऊन बाप्पाची सजावट करतात. सो ह्यावर्षी दरवर्षीप्रमाणे छान अशी आरास केलेली आहे. आमच्या या नवीन घरातला दुसरं वर्ष आहे हे, त्यामुळे अजून आनंद आहे, बाप्पाची कृपा आहे. सो खूप छान वाटतंय, मस्त फिलिंग. पण आपण जेव्हा गणपती बसवतो तेव्हा आपली पहिली मूर्ती मेन असतं, ती मूर्ती दरवर्षी एक असतो. तर आपला एक नेहमीचं एक पॅटर्न आहे की किंवा अशी मूर्ती घ्यायची, किंवा मग आता जी घरात शार्वी आहे तिच्या मनाने मूर्ती यावेळेस आलेली आहे का, किंवा आता चेंज झालं आहे का चॉईस? नाही, अर्थात ते दरवर्षी वेगळं काहीतरी असा एक प्रयत्न असतो. पण मात्र एक त्याच्यात साम्य असं आहे की शाडूच्या मातीचीच मूर्ती असते. इको फ्रेंडली गणपतीच आमच्याकडे बसवला जातो आणि इवन त्याचं विसर्जनही आम्ही घरीच करतो, जेणेकरून पर्यावरणाचं बऱ्यापैकी आपल्या लेवलवर तरी रक्षण होईल असं. सो आपण दरवर्षी एक छान वेगळा भाव असतो बाप्पाच्या मूर्तीमध्ये, आणि तो भावला की येस मग ही मूर्ती आपण घेऊयात असं एक असतं. आणि अर्थातच शार्वी आल्यानंतर तिचा चॉईस आणि ते सगळं आहेच. तिची यावेळेसची काय लगबग होती? मोदक बनवण्यापासून तर डेकोरेशन करण्यापर्यंत तिची लगबग यावर्षी काय होती? तिची लगबग ॲक्च्युली तिची लुडबुड ती असतेच. लगबग म्हणण्यापेक्षा लगबग आपली असते, तिची लुडबुड असते, पण ती खूप गोड लुडबुड असते. मस्त वाटतं. एक लहान मूल घरात असल्यानं ते घराचं वातावरण हे घरात एक वेगळं चैतन्य असतं. त्यामुळे तिच्यासाठी तिच्यासमोर ह्या गोष्टी सगळ्या करताना अजून आनंद होतो की आपण पुढच्या पिढीला काहीतरी छान देतो आहे, आणि त्या योगे तिलाही कळेल की अच्छा ह्या आपल्या रूढी परंपरा आहेत, आपलं हे संस्कृती आहे, हे असं करायला पाहिजे. सो त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि काय तिची मदत होतेच. ॲक्च्युली तिची मदत न असणे हीच सगळ्यात मोठी मदत आहे असं मला वाटतं. जेव्हा आपण तिची लुडबुड म्हणतो त्यावेळेस तुझं बालपण तुला आठवतं का, की तुझ्या बालपणच्या वेळेस गणपतीची काय त्या पद्धतीची होते गणपती? माझं तसं बालपण म्हणजे काय म्हणू, माझं माहेर चिंचवड आहे, आणि चिंचवड म्हणजे महासाधू मोरया गोसावी यांचं स्थान. तर त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्यच म्हणजे मोरयाला वाहिलेलं आहे असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. आमचं संपूर्ण कुटुंबच आम्ही मोरयाचे अगदी भक्त आहोत, आणि तसे आम्ही मूळचे कोकणातले. त्यामुळे मग कोकणातल्या बाप्पाचं एक वेगळी खासियत आहे. तिकडे आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो दापोलीला. माझ्या बाबांचं गाव दापोली आहे, आईचं रत्नागिरी आहे. सो मी दोन्हीकडचे बाप्पा अनुभवलेत लग्न होईपर्यंत, आणि मग लग्नानंतर पुण्यातला बाप्पा, आणि कामानिमित्त मुंबईतला, असं हे सगळ्या ह्या 4 गावांमधलं असं सगळं अनुभवलेलं आहे. सो प्रत्येकाची अशी वेगळी खासियत आहे, वेगळी मजा आहे. बालपणीचा कोणता किस्सा गणपतीविषयीचा किंवा एक आठवण जी आहे ती अजून पण कधी गणपती आठवलं का ती आठवण लगेच डोळ्यासमोर येते? अशीच एक महत्त्वाची आठवण म्हणजे संपूर्ण माझं बालपण हे गणेशोत्सवातल्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त गेलं आहे. म्हणजे घरचा गणपती हे तर आहेच, पण कलाकारासाठी मला असं वाटतं की बाहेर जाणं, त्या निमित्ताने परफॉर्म करणं गावोगावी, हा एक वेगळा आनंद असतो, जो मला दरवर्षी अगदी मनसोक्त अनुभवायला मिळाला माझ्या लहानपणापासून. माझे आईवडील दोघंही ह्या क्षेत्रातले PhD आहेत, डॉक्टर रवींद्र घांगुर्डे, डॉक्टर वंदना घांगुर्डे. सो त्यांच्यामुळे संगीत नाटकं असू देत विविध, त्याचे प्रयोग कोकणापासून ते सर्व महाराष्ट्रभर अक्षरशः, म्हणजे लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर खूप प्रवास केला. आणि गणेशोत्सवात खास करून कार्यक्रम व्हायचे. म्हणजे आता जे आपण म्हणतो ना, आता इव्हेंट्स होतात, तेव्हा कार्यक्रम व्हायचे, आणि त्या कार्यक्रमाचं इतकं छान निरागस स्वरूप असायचं. म्हणजे बाप्पाची मूर्ती मंडळामध्ये स्थापन केलेली आहे, आणि त्याच्यासमोर तिथेच रंगमंचावर आपण 1-2 तास छान मनसोक्त, 2 काय अनेकदा, म्हणजे पूर्वी तेव्हा तर 10चं लिमिट पण नसायचं. सो रात्र चालणारे असे कार्यक्रम मी अनुभवले. मग आज एका गावात, उद्या दुसऱ्या गावात, परवा तिसऱ्या गावात, असं गणेशोत्सव म्हटलं की माझ्यासाठी ते सगळे कार्यक्रम आणि त्या सगळ्या मेमरीज खूप जास्ती स्पेशल आहेत. असंच एकदा आमचं खूप लांब कुठेतरी कार्यक्रम होता महाराष्ट्रात, लांब नाही, मालेगावला कार्यक्रम होता, आणि तो रात्रीचा उशिरा संपला कार्यक्रम, आणि आमच्या एका वादकाला दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यक्रम होता. आणि तेव्हा ना अगदी छोट्या छोट्या गाड्या असायच्या, त्याच्यात सगळे वादकडे सगळे भरून आम्ही जायचो. तर मला अजूनही आठवतं आहे, आमची ओमनी गाडी होती, मारुती ओमनी.
आणि ती आम्ही प्रवास म्हणजे कार्यक्रम संपून निघालो. लिटरली 8 सीटर गाडी असते ती आम्ही 10 माणसांनी खचून भरली होती, वाद्य होती आणि आमच्या ड्रायव्हरला झोप आली. सो माझ्या बाबांनी ओव्हरनाईट ते ट्रॅव्हल केलं, ड्राईव्ह करत दुसरा कार्यक्रम गाठला. सो असे अनेक दौरे, अनेक आठवणी. मीही वेळप्रसंगी बरेचदा स्टेजवरनं आल्यावर उतरून लगेच परत ड्राईव्ह करून पुढच्या गावात गेले. सो त्या सगळ्या आठवणी खूप खूप जास्ती स्पेशल. जेव्हा गणपतीविषयी येतो तर म्हटलं असं तू गणपतीसाठी गायलेलं पहिलं गाणं कोणतं आठवतंय? त्या गाण्याची एक झलक झाली पाहिजे. मी माझ्या आईबाबांच्या बरोबर कार्यक्रम करायचे तेव्हा मी अशी चिकमोत्याची माळे गाणं खूप आवर्जूनच म्हणायचे म्हणजे. आणि मला असं आठवतं की महाराष्ट्राबाहेर पण आमचे जेव्हा मराठी मंडळांमध्ये कार्यक्रम व्हायचे, मग बडोदा, हैदराबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिकडे ही मला आवर्जून ह्या गाण्याची फरमाईश व्हायची आणि ते गाणं मी सादर करायचे. सादर झालं, एक दोन झाले पाहिजे. येस येस. अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, गजसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, अशी चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक्क मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. वा वा, खूपच छान. आणि जेव्हा आपण गणपती म्हणतो तर सगळा विषय तो म्हणजे प्रसादाचा मेन. आणि म्हणजे लगभग तर पाहुण्याची चालूच असते, पण एक असं काय ठरलेलं असतं की एवढे दिवस रोज हा म्हणजे मेनू करायचा आहे किंवा हा मेनू करायचा आहे, किंवा आता शार्वीची नवीन काही डिमांड आहे का नाही, हाच बाप्पाला नैवेद्य झाला पाहिजे किंवा हाच चुकर? नाही, मोदक तिला प्रचंड आवडतात, उकडीचे मोदक. आणि मोदक हा असा प्रकारे मला असं वाटतं मोदक हे उकडीचेच असतात, दुसरे कुठले नसतातच. म्हणजे मोदक खावे तर ते उकडीचेच खावे. आणि आमच्याकडे घरी सगळ्यांना खूप उत्तम मोदक करता येतात, माहेरी पण सासरी पण. मलाही स्वतःला खूप आवडतात मोदक करायला, खायला जास्ती आवडतात. सो मोदक तर झालाच पाहिजे. पण यावर्षी बाप्पानी तुला असं काय खास गोष्टी दिल्या आहे असं तुला वाटतं? ह्या वर्षी काय मी म्हणून आयुष्यातच सगळंच बाप्पानी भरभरून दिलं आहे. माझ्यातला गायन कला माझ्यातली दिली आहे त्यांनी, त्यामार्फत माझ्याकडनं त्याची सेवा घडते. अजून काय पाहिजे? म्हणजे आयुष्यात सगळं काही भरभरून दिलं आहे बाप्पानी. बाप्पाच्या गावात मी लहानाची मोठी झाली आहे, चिंचवडमध्ये त्याची सेवा करत लहानाची मोठी झाली आहे. आणि इथून पुढचं आयुष्य अर्थातच त्याच्यात सेवेत असेल. सो न मागताच सगळं काही दिलं आहे. तर सावनी, मला तुझ्याकडून हे ऐकायला आवडेल की बाप्पा जसा आला आहे तर काही आपल्या नवीन प्रोजेक्ट घेऊन येतो किंवा नवीन प्रोजेक्टची संधी घेऊन येतो, तर यावर्षी तुझं काय नवीन असणार आहे आम्हाला पाहायला मिळणार आहे? एक नवीन एका खूप छान गोष्टीचा श्री गणेशा झाला आहे, ते म्हणजे सावनी म्युझिक पॉडकास्ट. त्या पॉडकास्टची निर्मिती करण्याचा आशीर्वाद असं म्हणेन मी बाप्पानी मला दिलेला आहे. आणि खूप छान त्याचं काम चालू आहे. आता अनेक जवळजवळ 9 ते 10 इंटरव्ह्यूज माझे करून रेडी आहेत आणि ते आता मी 1 बाय 1 रिलीज करते. त्यातला पहिला कलाकार होता राहुल देशपांडे, आपल्या सगळ्यांचा आवडता गायक. तर त्याच्याबरोबरचा एपिसोड नुकताच रिलीज झाला आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण एक गायिका म्हणून एका गायिकेने इंटरव्ह्यू घेणं ही लोकांसाठी खूप वेगळी गोष्ट होती. जो करण्याचा माझा प्रयत्न होता, त्यानिमित्ताने मलाही बरंच काही शिकायला मिळेल. आणि म्युझिक पॉडकास्ट मराठी संगीतसृष्टीत खूप कमी आहेत. सो संगीतसृष्टीतले कलाकार, मग पडद्यावरचे असो पडद्यामागचे असो, ते सगळे लोकांसमोर त्यानिमित्ताने यावे. त्याच्यामध्ये विविध गायक, संगीतकार, गीतकार, वादक या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याबरोबर म्हणजे फक्त काय म्हणू कलाकार नाही तर तंत्रज्ञसुद्धा, म्हणजे साऊंड इंजिनियर्स म्हणा किंवा ह्या सगळ्यांचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि त्या सगळ्यांशी मी खूप मनसोक्त गप्पा मारल्यात आणि सध्या पॉडकास्ट लोक खूप मनापासून ऐकतात. सो आत्ता पहिला राहुल दादाबरोबरचा एपिसोड झाला आणि दुसरा आता गणपतीतच एपिसोड येतो, वैशाली माडे बरोबरचा माझ्या गप्पा आहेत. आणि तो खूप युनिक असणार आहे कारण पहिल्यांदाच 2 गायिका एकमेकींशी बोलल्या आहेत. सो तो एक खूप छान प्रोजेक्ट आता नुकताच बाप्पाच्या कृपेने सुरू झाला आहे. आणि इथून पुढेही त्या व्यतिरिक्त अनेक चित्रपट आहेत ज्याच्यासाठी गायली आहे मी.
गुलकंद चित्रपट आहे, गुलाबी चित्रपट आहे, वडापाव, अशी विविध चित्रपट आता आगामी आहेत. सो त्या सगळ्यांमध्ये गायली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आत्ता कलर्स मराठीवर 2 खूप चांगल्या सिरियल्स गाजत आहेत, अंतरपाठ आणि इंद्रायणी. त्या दोन्हीची टायटल्ससुद्धा गायली आहेत. आणि सध्या आपण जे पाहतोय 5-6 महिने जे बदलापूर प्रकरण असेल किंवा महिलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत जे काही घडतं आहे, तर त्याविषयी बाप्पा तू काय मागणं यावर्षी, की जेणेकरून हे पुढचं सगळं आपण त्या दृष्टीने वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळाला पाहिजे. मला असं वाटतं की ही वृत्ती आहे, ज्या वृत्तीचा मुळासकट नायनाश व्हावा हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. कारण त्या वृत्तीला काही म्हणजे काय म्हणू, म्हणजे त्याच्यात सगळ्यात मोठी जी काही शिक्षा असेल ती दिली गेली पाहिजे अशी एक आशा आहे की आपल्या कुणीतरी त्याच्यात पुढाकार घेऊन असा कुठला तरी नियम स्ट्रिक्ट त्याच्यात यावा. आणि हीच मी बाप्पाकडे प्रार्थना करते की त्यांनी हे घडवून आणावं आणि ह्या वृत्तीचा मुळासकट नायनाश व्हावा असं बाप्पाकडे मागितलं. कारण म्हणजे आता ज्यावेळेला सकाळपासून विचारायचं सगळ्यांनी तेच उत्तर दिलं की ही वृत्ती आहे, या वृत्तीचा कुठंतरी एक नायनाट झाला पाहिजे किंवा त्याला एक वेगळं पण आलं पाहिजे. तर ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आता इंडियन आयडल हा सर्वात मोठा रिॲलिटी शो होता आणि त्याचा विनर म्हणजे अभिजित सावंत आणि आता तो आहे बिग बॉसच्या घरात, बरोबर. जेव्हा प्रत्येक सीझनला एक कोण ना कोण गायक असतो आणि गायक म्हटलं काही आपुलकेपण असतो, रे हा जिंकला पाहिजे. पण आत्तापर्यंत आपण पाहतोय की सगळेजण अभिजितला एक वरच्या लेवलचं समजतात बिग बॉसमध्ये. तर तू ते फॉलो करते का किंवा तू एक काही प्रकारचा सपोर्ट त्याला करावाचं वाटतो? येस मी करते. आणि अभिजित माझा खूप जवळचा मित्र आहे, त्याची बायको माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि मला जेव्हा कळलं की अभिजित बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा मी नक्कीच त्याच्या बायकोला पर्सनली मेसेज करून सांगितलं की येस आय एम रूटिंग फॉर अभिजित आणि मला खूप छान वाटतं आहे. आणि खरंच खूप गोड कलाकार आहे तो, अत्यंत मनस्वी, अगदी निर्मळ कलाकार आहे आणि माझी अशी आशा आहे की तो जिंकेल. नक्कीच. आणि एकंदर खेळ पाहता टॉप 3मध्ये तर तो नक्कीच असणार आहे, याबाबत सगळ्यांना खात्री आहे. तर जाता प्रेक्षकांना काय आव्हान करशील किंवा गणपतीवर काय शुभेच्छा देशील? आणि जाता जे सर्व आवडीचं गाणं आहे गणपतीचं ते एक झालं पाहिजे जाता. नक्की तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात बाप्पा सुख, समाधान, आनंद, भरभराट घेऊन येऊ आणि तुम्हा सगळ्यांकडनं बाप्पाची सेवा घडो अशी मी त्यानिमित्ताने प्रार्थना करते. तुझे मागतो मी आता, मागतो आता तुझं, मागतो मी आता.